ह्या नाटकामध्ये ॲक्ट पण करताय तुम्ही, डायरेक्ट पण केलेलं आहे ह्या नाटकाला. हो. तर आम्हाला थोडाफार सांगू शकता ह्या नाटकाबद्दल. आणि आम्हाला क्युरिओसिटी आहे जे आम्ही ही सिरीज बनवतो आहे नाटकाच्या पलीकडची जी पूर्ण कामं असतात आणि जी नाटक उभं करण्यासाठी जेवढी माणसं लागतात त्यांची आम्ही सिरीज बनवतो आहे. तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगू शकता सर? कसं आहे, खरं तर हे 72 साली लिहिलेलं नाटक आहे आणि आजही ते तितकंच रिलेव्हंट आहे. समाजामध्ये हे सगळं आजही वास्तवात सगळं घडत असतं, सगळ्या गोष्टी या होत असतात आणि काळाच्या पुढचं नाटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तेंडुलकरांच्या लेखणीतून आलेलं हे श्रेष्ठ असं नाटक आहे. अनेक दिग्गज समीक्षकांनी, जाणकारांनी त्याच्याबद्दल वेगवेगळ्या वेळेला मतं नोंदवलेली आहेत आणि आजही तो विषय तितकाच जिवंत आहे. आता आपला जो विषय आहे की बॅकस्टेजची धमाल आणि मस्ती ही सगळी, तर बॅकस्टेज करता तसं पाहायला गेलं तर आपण कोणी फार महत्त्व देत नाही, पण तो कणा आहे कुठल्याही नाटकाचा. कारण बॅकस्टेज जर व्यवस्थित नसेल तर तुमचं नाटक नाही रंगू शकणार. कारण स्टेजवरती कलावंत दिसतात पण अंधारात ही माणसं काय धावपळ करतात, कशा प्रॉपर्टीज कुठे त्या वेळेला त्या टायमिंगला जर त्या नटाला मिळाल्या नाही तर गोंधळ होऊ शकतो. कधी कधी दार बंद असतं, कधी दार उघडावं लागतं. अशा असंख्य गोष्टी आणि गमती जमती घडत असतात. पण त्याच्यासुद्धा स्वतंत्र तालमी आम्ही या सगळ्या नाटकाच्या दरम्यान आम्ही केल्या होत्या. कारण छोट्या छोट्या वस्तू आहेत, सेट काही बदलत नाही आहे पण प्रॉपर्टीज मात्र खूप इकडे तिकडे हलत असतात, सगळ्या गोष्टी इकडे तिकडे जात असतात. तर ही मुलं फार समंजसपणे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. सर नमस्कार. तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगू शकता की कशाप्रकारे नाटकापलीकडचं नाटक बनतं, म्हणजे कशाप्रकारे स्टेजच्या पाठी मेहनत घेतली जाते, तुम्हाला काय वाटतं थोडक्यात सांगू शकता? तर तुमची समज काय त्याच्यावर अवलंबून आहे, तुमची अवकात काय त्याच्यावर अवलंबून आहे आणि तुमची टीम कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ओके. आणि ह्या नाटकाबद्दल थोडक्यात सांगू शकता? सकाराम बाइंडर हे कालातीत नाटक आहे, फार रेअर नाटक आहे. खूप लिखाण चॅलेंज करतं आणि परत परत करायचं वाटतं म्हणून करतो. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न. जसं आम्ही ही नाटकाची सिरीज करतो आहे, आमच्या चॅनलवरती टाकतो आहे आणि नाटकापलीकडची लोकं दाखवतो आहे, त्यांची मेहनत दाखवतो आहे, ते सगळं सेट उभा करतात, 2 तास मेहनत करतात. तुमच्या लाईफमधल्या असा काही क्षण थोडक्यात सांगू शकता की तुम्ही ह्या लोकांबरोबर एवढा क्षण टाईम घालवला आहे, तर थोडक्यामध्ये काय? नाही, बॅकस्टेजच्या लोकांना मी नेहमीच मानत आलो आहे. मी पहिलं सकाराम बाइंडर केलं तर मी बॅकस्टेज लोकांच्याबरोबर झोपायचं, उडून जर पकार केलं तर मी बॅकस्टेजच्या लोकांबरोबर झोपायचं. मी बॅकस्टेज केलेलं आहे आणि मला त्याची माहिती आहे. मी स्टेट कॉम्पिटिशनला बॅकस्टेज केलं आहे, कपडेपट केला आहे आणि त्यामुळे मला त्याची जाणीव आहे. आणि सगळी टीम महत्त्वाची असते ना, सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात, असं नाही की नट महत्त्वाचं असतं. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याबरोबर आता नाटक पाहायला जितेंद्र जोशी आलेले, ते आपल्याला भेटले. त्यांनाच विचारू नाटकाच्या पाठीमागे जी मेहनत केली जाते आणि हे नाटक कसं त्यांना वाटलं, तर त्यांनाच विचारू. माझ्याबरोबर आहे जितेंद्र जोशी. अप्रतिम नाटक आहे आणि नाटकामागची जी मेहनत असते त्या मेहनतीशिवाय कलाकार दिसूच शकत नाही. त्याच्यामध्ये रंगमंच व्यवस्था आहे, प्रकाश योजना आहे, त्याच्यामध्ये साऊंड आहे. एवढंच कशाला, हे बॅकस्टेजवाले सगळे जे आहेत, ज्या पद्धतीनं हा अख्खा सेट लावणारे जे आहेत बॅकस्टेजवाले, तो सेट वाहून आणणारे जे ड्रायव्हर आहेत, यांच्यापासून अनेक लोकांच्या मेहनती असतात. आणि त्या मित्र एकही कॅरेक्टर त्याच्याशिवाय, रंगभूषाकार जे रंग लावतात, याला रंगमंच म्हणतात. रंगभूषाकारापासून हे बॅकस्टेजवाले जे सेट लावतात, सेट वाहून आणतात, प्रॉपर्टी करणारे सगळे, लाईट लावणारे, लाईट ऑपरेट करणारे, साऊंड ऑपरेट करणारे, प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. त्या कुठल्याही माणसाशिवाय नाटक होऊ शकत नाही. दिसताना ॲक्टर दिसतो पण कुठल्याही माणसाशिवाय. आता हा आहे आमचा, यांनी किती प्रयोग वाजवलेत माझ्याबरोबर, शक्यच नाही. या लोकांशिवाय नाटक होणंच शक्य नाही. मी ना तुम्हाला फक्त म्हणेन की एकदा फक्त कॅमेरा असा गोल फिरवा बरं जरा. दिसते. सो मी लक्ष्मीच्या वेळेला मी आतमध्ये असते, पण मी माझ्या वेळेला मी नक्की सांगू शकते की मी माझ्या साईडला रूम बनवून घेतलेली नाही आहे. तर मी जी साडी नेसते त्या साडीसाठी सचिनदादा खास चादर घेऊन उभा राहतो. मयंकदादा गजरा आणला का नाही, हे केलं का नाही, ते केलं का नाही. जीवक म्हणा किंवा राहुल म्हणा किंवा आमचे जे काही लाईट्सवाले आहेत, आकाश म्हणा, साहिल म्हणा, म्युझिकवाले, प्रत्येक गोष्ट. माईक जरी तुटला तरी पाठवून कोणाला तरी पाठवणं, की पुढून कोणाला तरी पाठवणं की बाबा तिचा माईक सांग. प्रत्येक गोष्टीमध्ये ही आमच्यापेक्षा जास्त ती लोकं स्टेडी असतात. सो मला तरी पर्सनली असं वाटतं की जर चुकून ते नसतील
तर आम्ही ते आणि हे नाही मॅनेज होणार. आम्ही प्रयत्न खूप करतो पण नाही होत, ते लागतातच. आणि गजरा मिळाला का रे, ए लाईट्स नीट बघ, एक माईक नीट कर, ए चहा दे रे. म्हणजे स्पॉट बॉयपासून ते बॅकस्टेजपर्यंत फार लाईटपासून सगळं एक 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 असं काही नाही. प्रत्येकजण मिळून आमचं हे घर आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, आम्ही एकमेकांना खूप सांभाळून घेतो आणि ती लोक, आम्ही त्यांना नाही सांभाळत, मग ते आम्हाला सांभाळतात. आणि अतिशय तुला एक शेवटचा प्रश्न सकाराम बाइंडरबद्दल आहे. प्रेक्षकांनी हे नाटक का पाहावं? का पाहावं? आणि अजून एक सॉरी, आत्ताचा जो काळ आहे तो जेनजीचा काळ आहे आणि त्याबद्दल थोडंसं ह्या नाटकाला म्हणजे पकडून जेनझीनी का पाहावं? आपण जेनझी म्हणतो. मी खरं सांगू, मी पण 2000 बॉर्न आहे, वाटत नसली तरी. पण मी म्हणे ना, जेनझीजना ना कळतं रे, आपण त्यांना मूर्खत काढतो किंवा त्यांना कळणार नाही असं आपण म्हणतो, पण जेनझीजना खूप अक्कल आहे आणि त्यांनी हे का पाहावं. त्यांना खूप असे आहेत माझ्या गटातले ज्यांना आपण जेनझी म्हणतो, त्यांनी पाहावं, कारण हे कालातीत नाटक आहे. ही जी व्यथा आहे या नाटकाची, या नाटकामधल्या पात्रांची, ही संपणारी नाही आहे. आणि जोपर्यंत हे संपणार नाही ना, तोपर्यंत हे नाटक येत राहणार, नवीन नवीन संचात घडत राहणार. बाईची व्यथा, समाजाप्रती तिची जी काही अवस्था आहे, किंवा पुरुष लग्नसंस्था, बंडखोरी, प्रेम, सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला काहीतरी सांगण्यापेक्षा सखाराम बाइंडर हे खूप चर्चित नाटक होतं आहे आणि कदाचित राहील. सो मी म्हणेन की तुम्ही स्वतःहून या, बघा, अनुभवा आणि मग आम्हाला नक्की येऊन सांगा की तुम्हाला कसं वाटलं, कारण पूर्ण रिव्हील करण्यात मजा नाही. मी तुम्हाला एवढंच सांगू शकेन की तुम्ही जे नाटक बघता 2 तास, 2.5 तास, 3 तास, जे काही असेल, ते नाटक तुम्ही कुठलाही रसभंग न होता शांतपणाने बघू शकता. त्याचं कारण असतं ही बॅकस्टेजची कलाकार मंडळी. हे सुद्धा कलाकारच आहेत आणि नाटक ही कला किंवा कुठलीही कला अशी नाही आहे ही कला की एकटा माणूस करू शकेल. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण बॅकस्टेजचे लोक ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्यामुळे रंगमंचावरची माणसं तशी दिसू शकतात आणि त्या शांतपणे काम करू शकतात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की एखादा कॅरेक्टर आतमध्ये जातं आणि काहीतरी वस्तू घेऊन येतं, तर ती वस्तू आतमध्ये तो माणूस घेऊन उभा असतो. आता छोटी सखाराम बाइंडरची गोष्ट सांगते की मी बाहेर येते आणि मला मी म्हणते की मी समोरच्यांना सांगून येते मी जाते आहे म्हणून, आणि म्हणून मी बाहेर येते. तर आमचा जो राहुल शिर्के म्हणून बॅकस्टेज करणारा कलाकार आहे, तो एक आरसा आणि कुंकू घेऊन येतो. माझ्याकडे किती 2 सेकंद आहेत, मी आत येते, ते कुंकू लावते आणि जाते. तो राहुल तिथे उभा असतो, म्हणून मला ही गोष्ट, जी एक कलात्मक गोष्ट मला सुचली आहे, ती मला करता येते. कॉस्ट्यूम चेंजेस असतात, प्रॉपर्टी असते, जी सेटवरची प्रॉपर्टी असते. सेट तुम्हाला पहिल्या अंकामध्ये, पहिल्या सीनमध्ये काही गोष्टी सेटवर दिसतात, दुसऱ्या सीनमध्ये त्या दिसत नाहीत किंवा नवीन आलेल्या असतात. आणि अंधारात काम करतात हे लोक. ब्लॅकआउट जो असतो, अंधार असतो, त्याच्यात काम करतात. खाली रेडियम लावलेली असतात. म्हणजे प्रकाशामध्ये ह्याची तालीम केली जाते, कोणी कोणावर आपटणार नाही ना, कोण कुठून येत आहे, काय होतं आहे. आणि मग हे सगळे अंधारात काम करतात लोक. तर ह्या अंधारात काम करणाऱ्या लोकांमुळे आम्हा प्रकाशातल्या लोकांना काम करता येतं. आणि हे म्हणजे, आणि हा काही मोठेपणा नाही आहे मी सांगते तो, कारण हे असंच आहे. ही सगळे मिळूनचीच कला आहे, त्याच्यामध्ये लहान मोठं नाहीच आहे काही. आत्ता ह्या नाटकाला सेट डिपार्टमेंटमध्ये जे आमचे लोक आहेत, सुहास आहे, नरूदादा आहे. मी जेव्हा 2012मध्ये पहिलं व्यावसायिक नाटक केलं होतं बेचकी नावाचं, हे लोक तेव्हापासून मला बघत आहेत. ते तेव्हा पण होते सेटिंगमध्ये, वाडाचिरेबंदी पण मध्ये होते, आता पण ते आहेत. आणि ह्या लोकांनी बघितलं आहे आणि यांनी इतक्या कलाकारांना बघितलं आहे, इतके नाटकाचे सेट ह्यांच्या हातातनं बनवले गेलेत, उभे केले गेलेत. त्यामुळे त्यांचा अनुभव जो आहे त्याची तुम्ही कल्पनाच नाही करू शकणार. माझी तब्येत बरी नव्हती, साताऱ्याला आम्ही रिहर्सल करत होतो तेव्हा,
आणि सुहास जो होता त्याला मी म्हटलं की थोडी तब्येत आज बरी नाही आहे रे माझी. तर म्हणे काय ग तू काय नाही, तू मला माहिती आहे तू काय करू शकतेस ते, आणि काळजी घे हां पण, आणि चांगलं होतं आहे अगं चांगलं होतं आहे पण अजून थोडं ना हे करायला. तर ते म्हणजे तुम्ही जर त्यांच्याबरोबर त्या पद्धतीने कनेक्ट झालात तर ते पण तुमच्या इतकेच त्या नाटकामध्ये सहभागी असतात, इन्व्हॉल्व असतात. आणि नाटकाचे दौरे म्हणजे मौज असते, कारण मला भयंकर आवडतं. नाटकाची बस असते त्याच्यातनं जायला, सगळे असतात त्या बसमध्ये. मेकअप आर्टिस्ट, कॉस्च्युम जो सांभाळतो तो, प्रॉपर्टीवाली मुलं, सेटवाली माणसं सगळी, सगळे जे अभिनेते अभिनेत्री असतात ते, प्रोडक्शन मॅनेजर, हे सगळे एका बसमध्ये असतात. खाणं पिणं गप्पा चहा पत्ते खेळणं असं सगळं चालू असतं, आणि एकमेकांची काळजी घेतली जाते. आणि नाटकाचा दौरा म्हणजे मौज असते. तुम्ही आलात कधी तर तुम्हाला बघायला मिळेल. की आम्हाला हा प्रवास बघायला आवडेल. आम्ही ट्राय करतोय ब्लॉगवरती ह्या गोष्टी दाखवण्या, कारण की प्रेक्षकांना माहीत नसतात त्या गोष्टी. त्या काळातले अनेक लेखक, महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, पु ल देशपांडे, गोपू देशपांडे, म्हणजे अनेक त्या काळातले जे नाटककार आहेत ते इतके काळाच्या पुढचे होते विचार करणारे, की तुम्हाला असं वाटेल 50 वर्षापूर्वीचं नाटक मला तर काही कळणार नाही, मी आत्ता 25 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा आहे. पण ते नाटक म्हणजे हे जे लेखक आहेत यांना आपण कालबाह्य करूच शकत नाही, कारण की ते नाटक आजही तितकं रेलेवंट आहे. आणि नवी पिढी खूप येते आहे नाटक बघायला, आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक प्रयोगामध्ये खूप अशी मुलं येतात जे म्हणतात आम्ही पहिल्यांदा नाटक बघितलं, आम्ही आत्ताच नाटक बघायला सुरुवात केली आहे. आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मराठी नाटकांची परंपरा खूप मोठी आहे विष्णुदास भावेंपासूनची, आणि सुंदर सुंदर नाटकं आत्ता आपल्या रंगभूमीवर, मराठी रंगभूमीवर चालू आहेत. आणि ज्याची जशी आवड असेल तशी नाटकं चालू आहेत. भरतदादा आहे, सही रे सही चालू आहे, प्रशांतदादांचं शिकायला गेलो एक चालू आहे, देवबाभळी करुणाष्टके चालू आहे, मर्डरवाले कुलकर्णी चालू आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे ते नाटक. असे नमी नसे नमी अमृताचं नाटक आहे. तुम्ही शनिवार रविवारचा पेपर उघडा, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, कुठलाही, जरा सोशल मीडिया सोडून वर्तमानपत्र मराठी उघडा, आणि त्याच्यामध्ये 2 पानं तुम्हाला जाहिरातींनी भरलेली दिसतील. शंकरशण कराडेचं मी किती नावं घेऊ, किती नाटकं चालू आहेत, आणि सुंदर नाटकं चालली आहेत. तुम्ही प्लीज शनिवार रविवार मराठी वर्तमानपत्र घरी आणा, त्याचं पान उघडा, 2 पानं भरून तुम्हाला मिळतील मराठी नाटकांच्या जाहिराती, आणि दर शनिवार रविवारी जाऊन नाटक बघा. जवळपास खरं तर नाटकाच्या मागे एक नाटक चालू असतं, आणि हे सगळे नाटक जे आहेत ते आपले बॅकस्टेजवाले करत असतात. जसं की मी म्हणालो, लाईट आहे, नेपथ्य आहे, त्यानंतर परत रंगभूषा आहे, त्यानंतर परत वेशभूषा आहे, संगीत आहे, अशा अनेक आघाड्यांवरती मागे नाटक चालू असतं. आणि खरं तर या सगळ्या बॅकस्टेजवाल्यांमुळेच मला वाटतं की नाटकाची शोभा जी आहे किंवा प्रयोग जो आहे तो रंगत जात असतो. त्यामुळे आपल्या जवळपास मी म्हणेल आपल्या म्हणण्यापेक्षा माझ्या ज्या सकाराम बाइंडरची जी काही एकंदरीतच टीम आहे टेक्निकली, म्हणजे इवन नावं घेतली तर कमी पडतील, त्याच्यामुळे मी नावं कोणाची घेणार नाही, कारण सगळ्यांचंच माझ्यावरही प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर प्रेम आहे, आणि अप्रतिम अशी ही काय म्हणत कलाकृती झालेली आहे. तर पहिलं तर हॅट्स ऑफ आहे माझ्या या पूर्ण सकाराम बाइंडरच्या बॅकस्टेजच्या टीमला. म्हणजे दादा, आता थोडक्यात आम्हाला सांगू शकता की सकाराम बाइंडर का पाहावा लोकांनी? मुळात थोडंसं मी इथे नमूद करतो की आय एम ओन्ली 26. म्हणजे या निर्मिती क्षेत्रात जवळपास सुमुख चित्रला जे आहेत ते 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये 3 नाटकं सध्या रंगभूमीवरती आम्ही घेऊन आलो. त्यापैकी एक पाहिलेनं मी तुला होतं, त्यानंतर उर्मिलायन होतं. तर 2025मध्ये उर्मिलायनला 45 ते 46 नॉमिनेशन्स आणि 35 पुरस्कार मिळाले. आणि त्यानंतर जे आहे ते सखाराम बाइंडर, म्हणजे हे 1972 साली, आणि फार म्हणजे थोर नाटककार ज्यांच्याबद्दल शब्दच नाही आहेत माझ्याकडे, की त्यांनी 1972 साली लिव्ह इन रिलेशनशिपवरती काय म्हणूयात लिहिणं आणि ते त्या काळात त्या पद्धतीने दाखवणं, तर मला असं वाटतं की कुठंतरी ही परिस्थिती आजही लागू पडते आहे. फक्त काय म्हणूयात की काळ आणि वेळ थोडीशी बदलली आहे, पण स्वरूप जे आहे त्या स्वरूपचंही त्या काय म्हणूयात त्या परिस्थितीमध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे
त्या काळात त्यांनी हे लिहिणं तर खरंच म्हणजे ग्रेट. नो डाऊट की त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, मी पामर आहे, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही असं बोलू शकत नाही. पण हां, मी एवढं नक्की सांगू शकतो की आत्ताची ही परिस्थिती त्या पद्धतीने चालू आहे, त्यामुळे हे वास्तवाशी रिलेट करणारं नाटक आहे सखाराम बाइंडर. त्यामुळे मला वाटतं की आमचं जे यूथ आहे, म्हणजे आपण म्हणतो जेनझीज, तर त्यांनी हे नाटक खरंच आवर्जून बघायला हवं. आणि त्यानंतर हा एक स्वतःमध्येच एक विद्यापीठ असलेलं नाटक आहे. आणि ऑफकोर्स की सयाजी शिंदेसारखे एक ग्रेट, म्हणजे डाऊन टू अर्थ, म्हणजे नो डाऊट की सया सरांबद्दल काय बोलू, म्हणजे त्यांच्याबद्दलही शब्द नाही आहेत. इवन अनुष्का जी करते आहे चंपा, तर तिनेही ज्या पद्धतीने स्वतःला डेडिकेशन देऊन पूर्ण या नाटकाला काय म्हणत काम केलं आहे. किंवा नेहाताई आहे, नेहा जोशी, तिने लक्ष्मी कॅरेक्टर केलेलं आहे, दाऊदचं चरणने केलेलं कॅरेक्टर, आणि इसम म्हणजे चंपाचा नवरा म्हणून दिग्दर्शक आणि प्लस कॅरेक्टर, अशी दुहेरी भूमिका करणारा अभिदादा. इवन या सगळ्यांनीही रंगभूमीवरती अफलातून पद्धतीने काम केलं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आहे. म्हणजे आज विशेष रौप्य महोत्सवी प्रयोग आहे, आणि रौप्य महोत्सवी प्रयोगाबरोबरच मला हे सांगायला आनंद होतो की आम्ही कमीत कमी 10 ते 11 प्रयोग हाऊसफुल केलेत. तर हे हाऊसफुल होण्याचं कारण हेच आहे की ही परिस्थिती आजही त्या पद्धतीने रिलेट करते आहे नाटकाला, आणि हे नाटक त्या प्रत्येकाच्या आयुष्याशी आहे. म्हणजे एक बोलावं असं वाटतं की प्रत्येक पुरुष, माहीत नाही चुकीचं आहे की बरोबर आहे, पण मला जेवढं जाणवतं ते सांगतो की प्रत्येक पुरुष हा सखाराम आहे. फक्त मी नाही, त्यातली कडिलाव आतली ही जी एक परिस्थिती आहे ती सध्याच्या याला रिलेट करते आहे. आणि हा जो सखाराम आहे तो नागडं वास्तव आपल्याला दाखवतो. त्याच्यामुळे मला वाटतं नक्कीच सर्वांनी या पुढच्या प्रयोगाला प्रतिसाद द्या. परत सुमुख चित्रचं जे आपलं इन्स्टाला पेज आहे, त्या इन्स्टाच्या पेजला पण गेल्यानंतर तुम्हाला त्या तारखा कळतील सोशल मीडिया थ्रू. आणि त्याच पद्धतीने जसं आता भरभरून प्रेम मिळते तसंच पुढेही प्रेम मिळू द्या, एवढीच अपेक्षा आहे. सर, नाटक कसं वाटलं तुम्हाला? मी थोडासा बधीर झालो आहे. खरं सांगायचं म्हटलं तर मी लालनताईंचं पाहिलं होतं, प्रिया तेंडुलकर यांचं, मध्यंतरी संदीप पाठक आणि मुक्ता बर्वे यांचंही नाटक पाहिलं होतं, आणि मी सायदादांचं पण पाहिलं होतं पूर्वी, आणि आत्ताही बघितलं. खरं म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत. 50 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक तेंडुलकरांनी आजही तेच नाटक तेवढ्याच दमाने तेवढेच कलाकार काम करत आहेत. सायदादाबरोबर कधी काम करण्याचा प्रसंग नाही आला, पण नेहाबरोबर मी 5 वर्ष मालिका केली होती, त्यामुळे तिची कॅपॅसिटी मला माहीत आहे. अनुष्का जी आहे, मी तिच्यावर काम नाही कधी केलं, पण अप्रतिम काम केलं आहे. आणि सगळ्यात कौतुक मला या गोष्टीचं वाटलं की अभिजितनी इतकं सुंदररित्या हे नाटक बसवलं आहे. काळाच्या पुढे जाऊन हे नाटक बसवलं आहे. नाटक संपल्यानंतर कर्टन पडेपर्यंत मी बधीर होऊन गेलो होतो. म्हणजे मीच नाही आहे, माझ्याबरोबर अनेक ऑडियन्स बधीर झाले होते की काय चाललं आहे नाटकामध्ये. आणि मी सगळ्याच टीमचं कौतुक करतो. आणि विशेषतः आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की लेखणीत एवढा दम आहे. 50 वर्षापूर्वीचं नाटक, आणि नेपथ्याबद्दल काय विचारूच नको. त्या काळाचं नेपथ्य उभं करणं, आणि सगळ्यात दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कुठल्याही ऑडियन्सचा एकही मोबाईल वाजला नव्हता. कुठे असं टिंग टांग वगैरे काही नव्हतं. सगळे बधीर झाले होते. सगळ्यांची कामं, परफॉर्मन्स उत्तम झाली होती. खरंच तुम्ही हे नाटक आवर्जून बघा, कारण तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल, तेंडुलकरांची लेखणी पुन्हा एकदा ऐकायची असेल, तर अभिजित झुंजारराव दिग्दर्शित हे नाटक तुम्ही नक्की बघा. थँक्यू सो मच. थँक्यू सर. आज सखाराम बाइंडरचा 25वा प्रयोग, आणि या 25व्या प्रयोगाला नाटकापलीकडचं नाटक हे जे काही असतं ते आम्ही फक्त बोलून नाही तर करून दाखवलं आहे. म्हणजे रसिकांची सेवा कलेने करतो आणि कलाकारांची सेवा आम्ही करतो. आणि सखाराम बाइंडरसारखी संहिता असेल तर कोणतंही नाटक करायला काहीच हरकत नाही. आपण पूर्ण इन डिटेल हा ब्लॉग पूर्ण पाहिला आहे. सयाजी सरांसोबतही आपला थोडासा संवाद झाला आहे, नेहा जोशींसोबत झाला आहे, अनुष्कासोबत झाला आहे, निर्मात्यांसोबत झाला आहे, आणि त्याच्या पलीकडे जेवढे सेटिंगवाले आणि तंत्रज्ञ त्या प्रत्येकाशी संवाद झाला आहे. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल, 25व्या प्रयोगाचा आनंद. तर आपण हा ब्लॉग व्यवस्थित ऐका, बघा, आणि हो,
वन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इन्स्टा आणि फेसबुकवर तुम्ही जर आम्हाला पाहत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चलो बाय.